विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शहांच्या उपस्थितीत भाजपचा संवाद मेळावा, दादरच्या योगी सभागृहात संवाद मेळाव्याचं आयोजन। उपमुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसंच बावनकुळे, आशिष शेलार उपस्थित। निराशा झटकून टाका, कोणत्याही सर्वेचा विचार करू नका, यंदा महायुतीचंच सरकार येणार, ही काळ्या दगडावरची रेघ, अमित शहांनी व्यक्त केला विश्वास। मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचं असल्याचंही केलं विधान। कुणी व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्ड करू नये, अमित शहांच्या भाषणापूर्वी कार्यकर्त्यांना दम, महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलेल, निराशेला गाडून कामाला लागा, मी शब्द देतो, महाराष्ट्रात भाजप महायुतीचं सरकार तयार करेन, अमित शहांचं वक्तव्य। विरोधक कुठलीही तडजोड करायला तयार, मराठी हिंदू मतं सोबत नसल्यानं त्यांच्या रॅलीत हिरवे झेंडे नाचतायत, फडणवीसांची उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टीका, आपलंच सरकार येईल मात्र अति आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका, फडणवीसांच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र। बूथ आणि पन्ना प्रमुख यांचं संघटनांमधलं स्थान महत्त्वाचं, निवडणुकीत जास्त लक्ष ठेवून काम करा, संघटनात्मक कामं सगळ्यांची जबाबदारी, संवाद मेळाव्यात आशिष शेलारांचं कार्यकर्त्यांना आवाहन। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडनं 150 जागांवर तयारी, 150 मतदारसंघातल्या उमेदवारांचा आढावा घेण्यासाठी आज आणि उद्या निरीक्षक पाठवले जाणार। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीत घोषणांचा पाऊस, 1 दिवसात 171 शासन निर्णय जाहीर, सप्टेंबर 2569 GR सप्टेंबर महिन्यातच प्रसिद्ध केल्याची माहिती समोर। महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात बैठक, विदर्भातल्या तिढा असलेल्या जागांवर चर्चा। महाविकास आघाडीच्या बैठकीआधी काँग्रेस नेत्यांची बैठक, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या निवासस्थानी बैठक संपन्न, बाळासाहेब थोरात, नाना पटोलेंसह इतर नेते उपस्थित। दसऱ्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर होणार, 200हून अधिक जागांवर तिन्ही पक्षांचं एकमत, बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड यांची माहिती। बीडच्या माजल गावात अजित पवारांची जनसन्मान यात्रा, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी काढली बाईक रॅली, अजित पवारांसोबत धनंजय मुंडे, सुनील तटकरे उपस्थित। पुण्यामध्ये अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंच्या समर्थकांनी घेतली शरद पवारांची भेट, अतुल बेनकेंना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देण्याची केली मागणी। राज्यातील बीआरएसचे पक्षाचे पदाधिकारी, शरद पवार पक्षात प्रवेश करणार, 6 ऑक्टोबरला पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। पुण्यामध्ये आरपीआय खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी घेतली शरद पवारांची भेट, यामुळे सचिन खरात अजित पवारांची साथ सोडणार का याकडे लक्ष। राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राजक्त तनपुरेंनी शरद पवारांची भेट घेतली, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। धुळ्यामध्ये शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले धुळे शहर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक, ठाकरे गटही जागेसाठी आग्रही, भोसलेंनी घेतली शरद पवारांची भेट। वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शरद पवार पक्षात प्रवेश, शरद पवार पक्षाचे सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वाखाली झाले पक्षप्रवेश। शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून एक्स हँडल प्रोफाईलमध्ये बदल, हक्क मागतोय महाराष्ट्र कॅम्पेनचा फोटो, एनसीपी शरद पवार पार्टीचा नवीन अजेंडा। स्वराज्य संघटनेची आजपासून महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून ओळख, सप्तकिरणांसह पेनाची निभ हे पक्षाचे निवडणूक चिन्ह, छत्रपती संभाजीराजेंकडून फेसबुक पोस्ट करत माहिती। चंद्रपूर विधानसभेची जागा भाजप लढवणार की शिवसेनाही ठरत नाही, तोपर्यंत कुठल्याही पक्षात प्रवेश घेणार नाही, अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची स्पष्टोक्ती। आमदार बबन शिंदेंना पक्षात घेण्यास शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विरोध, सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेऊ नका, माढा विधानसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे मागणी। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा जो कोणी उमेदवार बारामतीतनं उभा राहील त्याला लोकसभेपेक्षा अधिक लीड मिळेल, योगेंद्र पवार यांनी व्यक्त केला विश्वास। सोलापूरच्या मंगळवेढा विधानसभेसाठी अनिल सावंत इच्छुक, उमेदवारी मिळाली नाही तर मतदारसंघात तुतारीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार, सावंत यांचं वक्तव्य। धुळे शहर विधानसभेसाठी मोवियामध्ये ठाकरे गट आणि शरद पवार पक्षात रस्सीखेच सुरू, मतदारसंघाची जागा कोणत्याही पक्षाला सुटल्यास मोवियाचा उमेदवार विजयी करू, दोन्ही पक्षातल्या नेत्यांची प्रतिक्रिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।